बैलगाडा शर्यत क्षेत्रात सुरू असलेल्या एका संवेदनशील विषयाला पुन्हा वाचा फुटली. काही वक्तव्यामध्ये विशिष्ट भागातील बैलांना स्टेरॉइड किंवा इंजेक्शन दिले जात असल्याचा आरोप करण्यात आला. घेतला स्कोरमध्ये इथल्या म्हणजे सर्वसामान्य बैल मेल्यानंतरचा स्कोर आणि तिकडच्या बैलाचा स्कोर थोडासा वाढता, म्हणजे स्टेरॉइडचं प्रमाण थोडंसं त्या शरीरात त्याच्या निघतंय जास्त. त्यावर अनेक बैलगाडा प्रेमींनी तीव्र नाराजी व्यक्त केली. कमेंटमध्ये दिसून आले की हा विषय केवळ स्पर्धेपुरता मर्यादित नसून तो प्रतिष्ठा, परंपरा आणि विविध भागातील बैलगाडा संस्कृतीशी जोडलेला आहे. अनेकांनी आरोपीवर नाराजी व्यक्त केली. कोणत्याही पुराव्याशिवाय संपूर्ण भागातील नंदीची बदनामी करणे चुकीचं असल्याचं म्हटले. काहींनी डोपिंग टेस्ट सर्व मैदानावर नियमितपणे घेण्याची मागणी केली, जेणेकरून सत्य समोर येईल आणि कुणावरही अन्याय होणार नाही. तर काहींनी अलीकडे मृत्यू झालेल्या नंदीचा उल्लेख करत या विषयाकडे भावनिक आणि जबाबदारीने पाहण्याची गरज असल्याचं सांगितले. कमेंटमध्ये पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ आणि इतर भागातील बैलगाडा प्रेमींमध्ये मतभेद असल्याचं दिसले. परंतु त्याचवेळी अनेकांनी हा वाद वाढवण्याऐवजी खेळ जिवंत ठेवण्याचे आवाहन केले. बैलगाडा शर्यत ही महाराष्ट्राची परंपरा असून ती टिकवण्यासाठी परस्पर आदर, पारदर्शकता, वैज्ञानिक पद्धतीने तपास करणे आवश्यक आहे. एकूणच या चर्चेमुळे बैलगाडा शर्यती, स्पर्धा, नंदीचे आरोग्य, डोपिंग तपासणी या क्षेत्रातील एकोपा यांच्यासारखे मुद्दे पुढे आले आहे. वादापेक्षा सत्य, नियम आणि नंदीचे कल्याण या प्राधान्य दिसल्याचं हे क्षेत्र अधिक मजबूत होईल अशी भावना अनेक प्रतिक्रियांमध्ये दिसून आली.